ज्याची जशी लायकी तो तशी वक्तव्य करतो, चित्रा वाघ स्पष्ट बोलल्या. ज्याची जेवढी लायकी तेवढाच तो विचार करतो आणि तेवढंच बोलतो. काल माझं नाव घेऊन अनिल परब बोलले, त्यामुळे मी त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर दिलं, असं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. काल सभागृहात अनिल परब यांनी केलेल्या विधानानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होत होती. त्यावर आज वाघ यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं. माझ्या चारित्र्यावर कायम बोललं जातं, कायम प्रश्न उपस्थित केले जातात. अजून किती दिवस तेच प्रश्न विचारणार आहेत, असा उलट प्रश्न देखील त्यांनी यावेळी केला आहे. पुढे बोलताना चित्रा वाघ सुषमा अंधारे यांच्याविषयी बोलताना म्हणाल्या, या प्रकरणात त्यांनी बोलण्याचा संबंध नव्हता. तुम्ही स्वतःला काय समजता, तुम्ही कोण, तुमची लायकी काय, तुमचा नेता माझ्याकडे बोट दाखवून माझं नाव घेऊन बोलला, मग मी उत्तर देऊ नको का? पण यांना कोणत्याही परिस्थितीतून अशी घाण काहीतरी काढायची असते, असं टीका वाघ यांनी यावेळी केली आहे. कसं आहे, ज्याची जशी लायकी तसा आणि तेवढाच विचार ते करू शकतात. त्या जे बोलल्या त्याच्यात त्यांची चूक नाही, त्यांची लायकीच ती आहे. 1756 तुमच्यासारखे 56 हे पुरुष नाही, पुरुषांची, यांच्यासारख्या पुरुषांची नीच प्रवृत्ती आहे, जी मी रोज पायाला बांधून फिरते. पण मी तुम्हाला जसं म्हटलं की यांची लायकी तीच आहे आणि ज्याची जशी लायकी तो तशी वक्तव्य करतो. आता त्यांनी काल ज्या पद्धतीने माझ्यावरती ट्विट केलं ते नेहमीच करतात. माझ्या कॅरेक्टरवर सतत बोलण्याचा प्रयत्न असतो, वेडावाकडं बोलण्याचा प्रयत्न असतो. आता विरोधी पक्षातल्या आधीच्या सगळे बोलून बोलून थकले, आता यांची सुरू झाली आहे. मला प्रश्न पडला, हे प्रश्न अजून किती वर्ष विचारणार? एकच प्रश्न, माझ्या कॅरेक्टरला धरून जे विचारलं जातं, जे बोललं जातं, ज्या पद्धतीने, अरे तुम्ही काय समजता स्वतःला आणि तुम्ही आहात कोण, तुमची लायकी काय? बरं, विषय त्यांचा नव्हताच ना. मी का बोलले? कारण त्यांच्या नेत्या अनिल परबने माझ्याकडे बोट दाखवून चित्रा वाघ असं म्हणून मला प्रश्न विचारला, उत्तर देऊ नको. आणि हा प्रश्न फक्त एकटे चित्रा वाघचा नाहीये. अहो, तुम्ही महिलांवर दादागिरी करता, तुम्ही असाल मोठे शहाणे, पण महिलांचा अपमान करायचा, त्यांची दादागिरी त्यांच्यावर करायची, त्यांचा आवाज दाबायचा तुम्हाला अधिकार कोणी दिला? आम्हाला हलक्यात घेऊ नका, हा मेसेज होता. पण या सटर फटर वटवागळांना त्यांची लायकीच तेवढी आहे की कुठल्याही परिस्थितीतून घाणेरडं काहीतरी निर्माण करायचं आणि त्या ठिकाणी बोलायचं. आता त्यांनी माझ्यावरती इतकं काल घाण बोलल्या. अरे, आम्हालाही घरदार आहे ना, आम्हालाही संसार आहे, आम्ही काय रस्त्यावर पडलोय? मग मी एकच प्रश्न विचारला, तो जो कोण त्यांचा नवरा होता त्याच्यावर उत्तर नाही दिलं त्यांनी. तो येऊन प्रेसला सांगतोय की कुणाच्या पण लेकरांवरती, मी परत सांगते, मी काल ट्विट करताना पण मला खूप दुःख झालं, आता बोलतानाही मला त्रास होतोय, कारण त्या लेकराचा दोष नाही त्याच्यामध्ये. पण जिनी जन्म दिला तिला तर अक्कल पाहिजे. तो बाप सांगतो डीएनए टेस्ट करा, डीएनए टेस्ट करा. तुम्ही आमचं बोलता, आम्ही तुमचं बोललो तर मग तुमच्यात आणि आमच्यात फरक नाही राहिला. म्हणून मला पुन्हा एकदा तुम्हाला हे सांगायचंय, ज्याची जेवढी लायकी तो तेवढाच विचार करतो. काल मला विचारलं गेलं, माझं नाव घेऊन बोलले म्हणून मी त्यांना उत्तर दिलं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.